भाजपला प्रेमाने सांगतोय, प्रत्येक वेळेला काय आग पाखड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही. एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करा. हा आता सगळा चिखल केला ना, तो चिखल करू नका. कारण ही संधी फार मोठी आहे, ही कोणाला मिळत नाही अशी संधी. आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले कार्टून मला आठवते. कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती, अनेक जण तुरुंगात गेले होते. काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधींनी पत्र सुद्धा लिहिली होती की आता आम्ही तसं करणार नाही, आमची पूर्ण संघटना ही तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू. हे कोण म्हणाले, जर का सिनियर लोकांना विचारलं, ते पुस्तक आहे माझ्याकडे, ते पत्र पण आहे माझ्याकडे. आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता. आम्हाला हुकुमशाही नकोय, लोकशाही पाहिजे, जनता पक्ष पाहिजे. मग जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र केलं होतं. मोरारजी देसाई गुजरातमध्येच जन्मलेले, त्यांना पंतप्रधान केलं आणि 2.5 वर्षात सरकार कोसळलं. तेव्हा बाळासाहेबांनी त्या सुमारास एक कार्टून काढले, त्या फटकारे पुस्तकात आहे. मोरारजी देसाई असे एक उतार दाखवले आहे आणि एक महिला, तिच्यावर लिहिले लोकशाही आणि वरती लिहिले परतीचा प्रवास. कारण ती लोकशाही तिला धरून तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई तिला अंधाऱ्या खाईमध्ये घेऊन चालले, लोकशाहीला खाईत घेऊन चाललेले आहे. आणि तेच आहे, व्हायचे तेच झाले. हेकड वृत्तीमुळे जे घडायचे नव्हते तेच परत घडले. मोरारजी पुन्हा लोकशाहीला अंधाऱ्या खाईत घेऊन चालले. तेच चित्र आज मला दिसायला लागलेलं आहे. आणि त्या सगळ्या अंधाऱ्या खाईमध्ये जायचं नसेल तर आपल्या शिवसेनेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल. प्रश्न विचारावेच लागतील. जसं मोदींनी 2014 साली केलं होतं चाय पे चर्चा, पहिली तिथूनच सुरू करा. 14 साली चहाची किंमत काय होती आणि आज चहाची किंमत काय, पहिली सुरुवात तिथूनच करा. चाय पे चर्चा. दूध टाकल्यानंतर जीएसटी वाढतोय, साखर टाकल्यानंतर वाढतोय, पाणी काढलं की कमी होतोय, इथून सुरू करा. आणि प्रत्येक टपरीवरती बसून भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करा. भ्रष्टाचार, यांनी केलेला भ्रष्टाचार,